पुण्यतिथी का करावी लक्षात ठेवा. संतांचं नाव जरी घेतलं तरी पुण्यवान होतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पहिला मुद्दा, भगवंत संतांचं नामस्मरण केलं असता काय आपण पुण्यवान होतो, एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे. चला दुसरा मुद्दा, का भगवंताची पुण्यतिथी करावी. भगवंत म्हणजे संतांची ती पुण्यतिथी का करावी. भगवंत म्हणतात तेही प्राण परोते आवडते मज निरुते. जे भक्त चरित्रात ते प्रशंसते. भगवंत म्हणतात अर्जुना, अरे जो माझ्या भक्ताची प्रशंसा करतो, जो माझ्या भक्ताची सेवा करतो, तो मला प्राणापेक्षाही प्रिय आहे, आवडतो. म्हणून संतांची पुण्यतिथी करावी, जे देवाला आवडते. तुका म्हणे काय, त्यांची सेवा जे त्यांची केल्या पावे. तुका म्हणे संत सेवा त्यांची केल्या पावे. म्हणजे तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेही प्रमाण आहे. भगवंताला संताची पुण्यतिथी करणं आणि त्यांचं नामस्मरण करणं आवडते, म्हणून भगवंत संतांची पुण्यतिथी. चला तिसरा मुद्दा, का पुण्यतिथी करावी. प्रभू तुम्ही अच्युतात्मे निर्धारी, देव तुमचा आज्ञाकारी. तुम्ही म्हणाल तयाती उधरी येळा हातीन धरू आणते आनंदे. कसं आहे, देव भगवंताच्या मुठीत आहे. नवरा माझ्या, जसं प्रत्येक बाळाला वाटते का नाही आपला नवरा आपल्या मुठीत, असं वाटते की आपलं वजन असलं पाहिजे नवऱ्यावर, असं प्रत्येक बाईला वाटते. पण तसं वागायला पाहिजे ना, आणि वागासारखंही पाहिजे बायाला. धनी मात्र माझा देवा वाखावानी असू दे रे, ऐरणीच्या देवा लुटा. वाघासारखंही पाहिजे, मुठीतही पाहिजे. कसं काय शक्य आहे रामेश्वर काका. जो वाघासारखा आहे तो मुठीत राहणार नाही, पण जो मुठीत आहे तो वाघासारखा. काही लोक वाघच असतात दिशाले. अण्णाचे वाघ, गावात हिंडतात तर वाघ, मुशीवर ताव देतात तर वाघ, घरी आले की वाघच असतात. पण त्या वाघावर दुर्गा देवी बसेल असते. शेपूट नाही हलो, शेपूट. हा लक्षात ठेवा. प्रभू भगवंत संतांच्या मुठीत असतो. संत म्हणतील तसा तो वाईकतो. न सांगता करी सर्व काम, एवढा अधिकार. आणि म्हणून तो देव भगवत संतांच्या मुठीत असल्यामुळे आपण जर संताला शरण गेलो तर देव आपोआप भेटते. म्हणून संतांची पुण्यतिथी. एवढंच नाही, ऐका. संतांमुळे गाव पवित्र, संतांमुळे देव पवित्र. पवित्र ते कुल पावन तो देव.
त्यांच्या नावाने. संतांच्या मुळे देश पवित्र, संतांमुळे गाव पवित्र. तो जेवती वास पाये, तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे ते तर आहे महाबुधू. अरे संतांमुळे तीर्थ पवित्र आहे. तीर्थ कशाने? संतांमुळे तीर्थ पवित्र होतात. तीर्थ मला तीर्थ या ठाया येते पुनित व्हावया. पर्वकाळ पाया तळी वैश्य वैष्णवा काय माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया आणि नामदेव महाराज तीर्थाटनाला गेले. भारत भ्रमण करत असताना अनायास काशीला गेले आणि काशीच्या वेशीजवळ आले. गावच्या जवळ काय आनंद भगवान विश्वेश्वराला. विश्वेश्वर धावत आले, सामोरे आले. ज्ञानोबाचा हात स्वये धरी विश्वनाथ. प्रत्यक्ष महादेव देवादिदेव महादेव यांनी ज्ञानोबाचा हात धरला. ऐसे चालत बोलत आले गंग्यात. दोघही जण चालत बोलत हात धरून जण मित्र आहेत. गंग्यात आले आणि काय झालं? ज्ञानोबाच्या चरणी काय? ज्ञानोबाच्या पायी मिठी मारी गंगा माई. 2 घंटे झाले मिठी सोडत नाही गंगा माता. तेव्हा नामदेव म्हणतात नामदेव म्हणे सोळाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. अरे संतांमुळे तीर्थही पवित्र होतो आणि संतांमुळे अपवित्र वस्तूही पवित्र होतात. म्हणून संतांची पुण्यतिथी विडल.